नमस्कार मंडळी. 15 ऑगस्टला आहे कृष्ण जन्माष्टमी आणि 16 ऑगस्टला आहे गोपाळकाला. या दिवशी बनत आहे दुर्मिळ योगांचा महाशुभ संयोग, ज्याचा काही राशींवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो. या राशींना मिळू शकतो भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद. त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. रोहिणी नक्षत्रामध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता. तेव्हापासून दरवर्षी भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. या दिवशी सर्व कृष्ण भक्त कृष्ण जन्मोत्सव घराघरात मंदिरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरे करतात. प्रत्येक जण अष्टमी तिथीच्या रात्री देवाच्या जन्माची वाट पाहत असतात. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी उपासनेबरोबरच उपवास करणं सुद्धा अत्यंत फलदायी मानलं जातं. असं म्हटलं जातं की कृष्ण जन्माष्टमीचं व्रत केल्याने अनेक फायदे होतात. कृष्ण जन्माष्टमीच्या व्रताला व्रतराज असंही म्हटलं जातं. विधीनुसार हे व्रत केल्याने पुण्य प्राप्त होतं. एकादशीचा उपवास हजार आणि लाखो पापांचा नाश करण्यासाठी एक अद्भुत आणि दैवी वरदान आहे. परंतु जन्माष्टमीचा उपवास हा हजार एकादशीचा उपवास करण्याइतकं पुण्य मिळवून देतं. जर तुम्हाला एकादशीचा उपवास करता येत नसेल तर तुम्ही जन्माष्टमीच्या उपवासाने ते पुण्य नक्कीच मिळवू शकता. जन्माष्टमीचा उपवास रात्री 12 वाजेपर्यंत असतो. जे लोक हे व्रत करतात ते लोक कृष्णाच्या जन्मासाठी रात्री 12 वाजेपर्यंत जागतात. त्यानंतर पूजा आरती होते. नंतर प्रसाद दिला जातो. प्रसाद म्हणजे गोपाळकाला लोणी खिरापत या स्वरूपात असतो, कारण या गोष्टी श्रीकृष्णाला खूप प्रिय आहेत. तसेच काही ठिकाणी सुंठ साखर सुद्धा प्रसाद म्हणून दिला जातो. तो प्रसाद घेऊन उपवास सोडता येतो. असं म्हटलं जातं की या दिवशी केलेल्या जपामुळे अनंत पुण्य मिळतं. या संपूर्ण रात्रभर ध्यान उपासना करण्याचं विशेष महत्त्व देखील आहे. तसेच जन्माष्टमीचा उपवास अकाली मृत्यूपासून संरक्षण देतो. जे जन्माष्टमीचा उपवास करतात त्यांच्या घरी गर्भपात देखील होत नाही असंही सांगितलं जातं. पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 15 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11:49 सुरू होईल आणि 16 ऑगस्ट रोजी रात्री 9:34 समाप्त होईल. त्यामुळे 15 ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाईल. या दिवशी महाशुभ संयोग बनल्याने श्रीकृष्णाची कृपा तुमच्यावरती राहील. चला तर मग आता जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी ज्यांच्यावरती कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भगवान कृष्णांचा विशेष आशीर्वाद त्यांना प्राप्त होणार आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील सगळे दुःख संकटे संपणार आहेत. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा, जय श्रीकृष्ण. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेषराज. मेष राशीवाले तुमच्यावरती भगवान श्रीकृष्णांची विशेष कृपा बनत आहे, ज्यामुळे मेष राशीवाले तुम्हाला खूपच जास्त लाभ होईल. तुम्हाला सर्वच बाजूंनी सफलता प्राप्त होईल. सोबतच विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूपच बेहतरीन मानला जात आहे. तुम्हाला प्रतियोगी परीक्षेमध्ये यश प्राप्त होईल. सर्वच बाजूने धनलाभ होऊ शकतो. तसेच कृष्ण जन्माष्टमी खूपच खास राहणार आहे, कारण या दिवशी तुम्हाला एखादी मोठी आनंदाची बातमी देखील मिळू शकते, ज्यामुळे घर परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील. मेष राशीवाले त्याचबरोबर हा काळ तुमच्यासाठी बेहतरीन ठरतोय, कारण या काळामध्ये तुम्हाला धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती अधिकच मजबूत होऊ शकते. मेष राशीवाले तुम्ही या दिवशी भगवान श्रीकृष्णांना लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. ते तुमच्यासाठी विशेष लाभ देणारे ठरू शकते. त्यानंतर वळूयात वृषभ राशीकडे. वृषभ राशीवाले श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस तुमच्यासाठी सुद्धा खूपच लाभदायी राहणार आहे, कारण या दिवशी तुम्हाला सर्व क्षेत्रामध्ये प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर या काळामध्ये तुमचे वर्षानुवर्ष अडकलेले एखादे काम यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसणार आहे. तसेच या काळामध्ये तुम्ही तुमच्या कर्जातून देखील मुक्त होऊ शकता. तसेच या काळामध्ये तुम्हाला धनलाभ होण्याची संभावना देखील बनत आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहील. तसेच या काळामध्ये तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील तर ते पैसे सुद्धा तुम्हाला यशस्वीरित्या परत मिळू शकतात. या दिवशी वृषभ राशीवाले तुम्ही भगवान श्रीकृष्णांना
सफेद रंगाचे वस्त्र परिधान करू शकता, त्यामुळे भगवान श्रीकृष्णांची कृपादृष्टी तुम्हाला प्राप्त होऊ शकते. त्यानंतर आहे सिंह राशीवाले कृष्ण जन्माष्टमीचा दिवस तुमच्यासाठी आनंदच आनंद घेऊन येत आहे. कारण या काळामध्ये तुम्हाला एखादी आनंदाची मोठी बातमी मिळू शकते, त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या मुलांकडून देखील एखादी आनंदाची बातमी मिळू शकते, त्यामुळे तुमचे मन आनंदून जाईल. त्याचबरोबर या काळामध्ये कोर्ट कचेरीच्या प्रकरणात तुम्हाला सफलता मिळू शकते. तसेच या काळात तुम्ही जमीन किंवा वाहन देखील खरेदी करू शकता. त्याचबरोबर बेरोजगारांना रोजगार प्राप्त होऊ शकतो. तसेच संतान प्राप्तीचे सुख देखील तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते. त्याचबरोबर या काळामध्ये परदेशी जाऊन शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर ते स्वप्न सुद्धा तुमचे या काळामध्ये नक्कीच पूर्ण होऊ शकते. त्याचबरोबर सिंह राशीवाले या दिवशी तुम्ही कृष्ण भगवानांना पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता, त्यामुळे ग्रहदोष दूर होण्यास मदत मिळते. त्यानंतर आहे कुंभ राशीवाले कृष्ण जन्माष्टमीचा दिवस तुमच्यासाठी घेऊन येत आहे प्रगती. कारण या काळामध्ये तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळू शकते. त्याचबरोबर या काळामध्ये बिझनेस करणाऱ्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये प्रगती होईल. तुमच्या भौतिक सुखामध्ये वाढ झालेली या काळात पाहायला मिळेल. त्याचबरोबर व्यापार करणाऱ्यांना त्यांच्या व्यापारामध्ये प्रगती होऊ शकते. तसेच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ अतिशय अनुकूल आहे. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य प्राप्त होऊ शकते. तसेच या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची देखील संभावना बनत आहे, त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढू शकते. तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहू शकते. कुंभ राशीवाले या दिवशी तुम्ही कृष्ण भगवानांना निळ्या रंगाचे कपडे परिधान करू शकता, त्यामुळे भगवान श्रीकृष्णांची कृपा तुमच्यावर राहील. त्यानंतर आहे कन्या राशीवाले कृष्ण जन्माष्टमीचा दिवस तुमच्यासाठी खूपच आनंद घेऊन येणारा ठरणार आहे. कारण या काळामध्ये प्रेम करणाऱ्यांना त्यांच्या प्रेमामध्ये सफलता मिळणार आहे. त्याचबरोबर वैवाहिक जीवन या काळामध्ये आनंदी राहील. तसेच या काळात तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील तर ते पैसे देखील परत मिळण्यास तुम्हाला मदत होईल. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील नक्कीच भेट देऊ शकता, कारण या काळात तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असलेला पाहायला मिळेल. त्याचबरोबर या काळात तुम्ही तुमच्या मित्रांसोबत आनंदाने वेळ घालवाल. कन्या राशीवाले कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही भगवान श्रीकृष्णांना हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता, त्यामुळे भगवान श्रीकृष्णांची अपार कृपा तुमच्यावर राहील. त्यानंतर शेवटची रास आहे ती म्हणजे तूळ राशीवाले कृष्ण जन्माष्टमीचा दिवस तुमच्यासाठी सुद्धा खूपच बेहतरीन राहणार आहे. कारण हा दिवस तुमच्यासाठी घेऊन येत आहे फक्त आणि फक्त यशच. आयुष्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त सकारात्मक परिणाम या काळामध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर या काळात तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. त्यासोबतच भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व संकटे, दुःख आता दूर होणार आहेत. त्यामुळे तुमच्या जीवनात आनंदच आनंद येणार आहे. या काळामध्ये तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होऊ शकतात, त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढून तुम्ही बचत करण्यासुद्धा या काळामध्ये यशस्वी होताना दिसणार आहात. त्याचबरोबर हा काळ तुमच्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती घेऊन येत आहे. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीमध्ये बढतीचे आणि वेतनवृद्धीचे योग देखील घेऊन येत आहे. त्याचबरोबर बेरोजगारांना या काळामध्ये नोकरी मिळू शकते. तूळ राशीवाले कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही भगवान श्रीकृष्णांना पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता, त्यामुळे भगवान श्रीकृष्णांची अपार कृपा तुमच्यावरती राहण्यास मदत मिळू शकते. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मिळणार आहे भगवान श्रीकृष्णांचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनात येणार आहे आनंदच आनंद. त्यांना मिळू शकतात मोठे मोठे लाभ.